त्यांनी काय म्हणावं काय न म्हणावं, त्यांनी काय निर्णय करावा काय न निर्णय करावा हा काही माझा विषय असू शकत नाही. त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की NDAत पुन्हा जाऊ नये. पण एक तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये आज जे आपण म्हणू तसंच उद्या करू याची काही गॅरंटी नसते. महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टाने आपण 2017 साली दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात टिकवलं आणि नवीन सरकार उद्धवजींचं झाल्यानंतर त्याला पहिला स्टे दिला आणि मग ते खारिज केलं. त्या खारिज करण्याची सगळी कारणं अभ्यास करून आपण ह्यावेळेला 10% आरक्षण दिलं असल्यामुळे ते खूपच वेलप्रूफ आहे. माझं तर म्हणणं आहे की जर देवेंद्रजींचं सरकार असतं, युतीचं सरकार असतं, तर त्याही परिस्थितीमध्ये आपण ते टिकवलं असतं. तो माझा आत्ता विषय नाही. उदाहरणार्थ निवृत्त न्यायाधीश गायकवाड साहेबांनी जो मागास आयोगाचा अहवाल लिहिला तो इंग्लिशमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये करून दिला गेला नाही. त्याच्यानंतर हा एक मुद्दा मांडायला पाहिजे होता. त्याला आपले वकील कमी पडले का त्यांना सरकारने असं सांगितलं की हा मुद्दा वीक ठेवा. तो म्हणजे काय की हे रिझर्वेशन तुमच्या मराठवाड्यात आमदार किती आहे आणि खासदार किती आहे तर त्यांना नसतंच. 8 लाखाच्या खालचं उत्पन्न असणाऱ्यांना हे आहे. हे आपण नीट मांडू शकलो नाही असं माझं स्पष्ट मत आहे. असे आणखीन 25 मुद्दे आहेत. त्यात इथे केव्हा तरी मला या विषयावर प्रेसशी बोलायचंच आहे की नेमकं त्यावेळेला चुकलं काय. त्या चुका लक्षात घेऊन उदाहरणार्थ समजा सुप्रीम कोर्टाचं एक म्हणणं पडलं की तुम्ही सर्वे जो केला तो थोडा सघन म्हणजे जास्त सॅम्पलचा केला पाहिजे. आता तो जास्त सॅम्पलचा केला आहे, जवळजवळ महाराष्ट्रातली सगळीच जनता कव्हर केली. असं सुप्रीम कोर्टामध्ये 2017 साली मराठा समाजाला दिलेलं 12 आणि 13% आरक्षण हे रद्द झालं. याच्या कारणांचा नीट अभ्यास करून हे आत्ताचं 10% आरक्षण दिलं असल्यामुळे मला हे रद्द होईल असं वाटत नाही. बिहारमध्ये त्यांनी काय केलं मला माहिती नसताना मी त्यावर काही टिप्पणी करेन असं मला बरोबर वाटत नाही.